पुणे बंगळुरू महामार्गावरील शिये फाट्याजवळ आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटरसायकलची धडक झाली। या अपघातात भादोले येथील 26 वर्षीय दुचाकीस्वार वल्लभ संजय माने यांचा मृत्यू झाला। 26 वर्षाचा वल्लभ माने हा तरुण शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत काम करत होता। आज पहाटे 3च्या सुमारास काम संपवून वल्लभ मोटरसायकलवरून भादोले इथं घरी निघाला होता। त्यावेळी पाठीमागून आलेल्या MH09 GM 9047 या क्रमांकाच्या किया कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात वल्लभच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। तातडीनं त्याला उपचारासाठी CPR रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी निपाणीतील 25 वर्षाचा कारचालक महम्मद खाजा अब्दुल सत्तार कडनी याच्याविरुद्ध शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान अपघातग्रस्त किया कारमध्ये गुटख्याची पोती असल्याचा आरोप वल्लभ मानेच्या नातेवाईकांनी केलाय। अपघातानंतर महामार्गावर ही पोती उतरवल्याचा व्हिडिओ पाहिल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। त्यामुळे रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध गुटखा वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले, जिल्हा उपाध्यक्ष भूषण कानकेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव ऋषिकेश पाटील, आकाश कल्याणकर, अनिरुद्ध भुरके, शिवतेज उल्पे, प्रणव उल्पे यांनी माने कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला। दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनीही दूरध्वनीवरून माने कुटुंबियांशी संवाद साधला। या अपघाताची योग्य ती चौकशी होऊन माने कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन कृष्णराज महाडिक यांनी दिलं।